अबे काय म्हणता बे मित्रांनो, तुमच्या माझ्या नंदू ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आम्ही चाललेलो आहे बालपणी जिथं आम्ही जात होतो, फिरायला येत होतो ना ज्या जागेवरती, त्या जागेवरती जात आहे. हा माझा बालपणीचा मित्र आहे शुभम. हाय हा मित्रांनो, बघा. काय म्हणता? ठीक सगळं. मी आहे शुभम आणि हा माझा मित्र लहानपणीचा. माहित ना आता कसा राहिला तो माझ्यासोबत. आता आम्ही जात आहोत तिकडे जिथं आम्ही बालपणी जात होतो, तिथे त्या जागेवरती. आणि हा जो व्यक्ती आहे हा फोनवर बोलून राहिला आहे, तुम्ही बघू शकता. ब्लॉगिंग वाल्या लोकांची. हे बघा, आता सूर्य मावळतो आहे. आम्ही ह्याच टायमाला बालपणी इकडे यायचो धमाल मस्ती करायला. आणि आता आम्ही बालपणीच्या ज्या आठवणी आहेत त्या जाग्या करून राहिलेलो आहे. बघा, ह्याच टायमाला आम्हाला सुट्टी व्हायची. सुट्टी झाल्यानंतर लगेच आम्ही इकडे आपलं चाललो तळ्याकडे. हा जो आहे आमच्या गावचा तळा आहे, फुटका तळा म्हणतात त्याला. हम्म. आता जे मित्र होते ते आपापल्या कामानिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत. हा पण गेला होता, परंतु त्याला काही कारणास्तव तो आता इकडे आलेला आहे. हा दादा UPSC ची तयारी करून राहिलेला आहे. तर आता त्याला काही सुट्ट्या आहेत, तर तो सुट्ट्या घालवण्यासाठी आलेला आहे इकडे आपल्या गावाकडे. आज तो तळा आहे, इकडे आम्ही बालपणी येत होतो. आता चाललो आम्ही जिथं बसायचो त्या ठिकाणी चाललेलो आहे. हा तो तळा आहे, त्याच्या एकदम बॅक साईडला ते बघू शकता हे बांधण आहे. आणि ह्या तळ्याचंच पाणी या बांधणाला जाते. आणि आता बांधण खाली झालेलं आहे. ही धानाची शेती होती. आता ज्यांनी शेतकऱ्यांनी काही लावलेलं नाही, कारण की पूर्ण म्हणजे पाण्याची सोय नसल्यामुळे. पाण्याची तर सोय आहे, परंतु माहित नाही काही कारणास्तव नाही लावलं असेल त्यांनी. आता हळूहळू आम्ही जात आहोत तिकडे जिथे आम्ही नेहमी बसायचो, गोष्टी करायचो, इकडल्या तिकडल्या शाळेतल्या वगैरे. आता आम्ही पोहोचलेलो आहे जिथे आम्ही बालपणी बसायचो आणि गप्पा गोष्टी करायचो. बघा, ही तीच जागा आहे जिथे आम्ही बालपणी बसायचो. सुट्टी झाल्यानंतर इथं गप्पा गोष्टी करायला यायचो. आधी खूप छान जागा होती, पण आता इथे कचरा झालेला आहे. आम्ही यायचो त्यावेळेस सात एकदम सुंदर ही जागा होती, परंतु आता कचरा झालेला आहे. आणि हे जे विहीर टाईप दिसत आहे, हे विहीर नाही, याला गावठी भाषेमध्ये तुडुंब म्हणतात. इथूनच म्हणजे या तळ्याचं पाणी शेतकऱ्यांना जाते आणि चालू बंद करण्याचे एकमेव ठिकाण आहे. ह्याच पायऱ्यावरती आम्ही सगळे मित्र बसायचो, परंतु आता एकही मित्र राहिलेला नाही. तर त्याची आम्हाला खंत वाटते. आणि तुम्ही बघू शकता की असं हे सुंदर असं वातावरण, निसर्गमय वातावरणामध्ये आम्ही सर्व सवंगडी इथे यायचो, बसायचो, गोष्टी करायचो. परंतु आता एकही मित्र गावामध्ये राहिलेला नाहीये. सगळे कामानिमित्त शहराकडे वळलेले आहे आणि गाव हे ओसाड पडलेलं आहे. बघू शकता तुम्ही, तो फक्त माझा एकच मित्र आहे आता. तो पण फक्त सुट्ट्या घालवण्यासाठी आलेला आहे आणि मी फक्त एकटाच आता गावाकडे राहतो. ही जी जागा दिसत आहे तुम्हाला समोर, खुली, जिथं पाणी नाही आहे, तिथे सायंकाळच्या टाइमाला वाघ दिसतो. म्हणजे येतो, आढळतो, येत असतो इथे पाणी पिण्यासाठी. आधी जेव्हा आम्ही यायचो तेव्हा कोणत्याच जनावराची भीती नव्हती, परंतु आता वाघाने खूप धुमाकूळ घातलेली आहे. म्हणून आम्ही थोडं लवकर आलेलो आहोत इथे. तुम्ही बघू शकता की एकदम असं खुलं वातावरण आहे ना, त्यामुळे तो वाघ इथेच पाणी पिण्यासाठी वगैरे तो खूप लोकांना दिसलेला आहे. तो वाघ असं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे गावामध्ये. चला मित्रांनो, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. नवीन जागा आणि नवीन बालपणीचे आठवणी यामध्ये आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नवीन नवीन जागा आणि आमच्या बालपणीच्या आठवणी तुम्हाला दाखवणार आहे.